कोणी प्रमाणपत्र दिलं तरी फरक पडत नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी संघटना उभ्या केल्या। कोणीही प्रमाणपत्र दिलं तरी फरक पडत नाही असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्याबरोबर आहेत। जयंत पाटील आज जनसुरक्षा विधेयक सभागृहाच्या पटलावरती मांडलं जाणार आहे। कडव्या डाव्या संघटनांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला, परंतु उजव्या संघटनांचा समावेश का करण्यात नाही आला असा प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण होताना पाहिलं। एकदम बरोबर आहे की एक्स्ट्रीम लेफ्ट विंग या संघटना जशा आहेत तशा राईट विंगच्याही संघटना आहेत आणि त्याचा समावेश करायला पाहिजे होता असं दिसतंय आणि तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आणि खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, आणि राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय देखील योग्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। परंतु ह्या सगळ्या संदर्भातल्या जे काही याचिका आहेत ज्या सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत, आता असं आहे की महाराष्ट्राला माहिती आहे खरं कोण आणि खोटं कोण। त्यापेक्षा कुणी काही सर्टिफिकेट दिलं देवेंद्र फडणवीसांनी देऊ, नाहीतर आणखी कुणी देऊ, परिस्थिती बदलत नाही, फॅक्ट बदलत नाही। संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व असतं किंवा गुणांना महत्त्व असतं। आणि मला वाटतं की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी स्वतःच्या ताकदीनं ज्या संघटना उभ्या केल्या, वाढवल्या, त्यांची चोरी झालेली आहे। आणि त्यावर कोणी किती सर्टिफाय केलं असलं तरी मला वाटत नाही की तसं काय फार फरक पडतो। एक शेवटचा